पॅकेट बडा धमाका करेल काय? अभि ठाकरेला स्वराज रोखू शकेल काय? कारण वय वर्ष 10 मध्ये क्लिअर गोलंदाजी करणं, क्लिअर बॉलिंग करणं सोपी गोष्ट नाहीये संकेत दादा. त्याचं काम चोखपणे पार पाडतोय गोलंदाज स्वराज आपल्याला पाहायला मिळतोय. ओ हो अभि 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 गार होतोय कारण त्याला स्वराज गार करतोय. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग ब्रो, व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग. अजून टप्पा भेदक मारा करतोय. अभि ठाकरे सारख्या मोठ्या फलंदाजाला गार करतोय. म्हटलं होतं क्रुशियल मोमेंटला आलाय. छोटा समजायचं नाही, मोठा फटका आहे. बारका खेळाडू समजून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करायचा नाही. कारण सुतळी बॉम्बचा धमाका आवाज नेहमी मोठा होत असतो. त्याचं काम जसा सुतळी बॉम्ब काम करतो तसाच स्वराज काम करतोय. काय गोलंदाजी करतोय. वय वर्ष मात्र 10. 5 चेंडू आणि बनवायचे असतील 16 धावा. आता मात्र सामना चढेल चढेल कारण 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 गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय स्वराज. स्वराज करणार नक्कीच राज. सोलापूर जिल्ह्याचं भविष्य, उज्ज्वल भविष्य आपल्याला गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाज स्वराज मात्र 10 वर्षाच्या वयामध्ये मोठे मोठे फलंदाज आयकॉन खेळाडू बाद करण्यात यशस्वी ठरतोय. स्वराज राईट आर्म ओव्हरचा मारा करतोय. अजय ढोरे. हो काय गोलंदाजी करतोय स्वराज. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील बीट करण्यात यशस्वी ठरतोय. हो स्वराज स्वराज. पुन्हा एकदा स्लोअर वन. यावेळेस देखील सन्मानपूर्वक खेळून काढला जातोय कारण नक्कीच कोरफळी संघाचे देखील स्पिरिट पाहायला मिळते. स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असते पाहायला मिळते आपल्याला ग्राउंड मध्ये. अजय ढोरे विस्फोटक फलंदाज मात्र सन्मानपूर्वक त्याला खेळून काढतोय. पहिला सामना हातातून गेला तरी हरकत नाही, परंतु सोलापूर जिल्ह्याचं उज्ज्वल भविष्य वरती कसं येईल, त्याला वाव कशी मिळेल याच्यावरती मात्र सर्व खेळाडूंचं त्याला पाठिंबा पाहायला मिळतोय. कारण वय वर्ष 10. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय स्वराज. हो स्वराज स्वराज. यावेळेस देखील नक्कीच कोरफळे संघाच्या फलंदाजांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याला पाठिंबा मिळतोय सर्व खेळाडूंकडून. या षटकामध्ये 16 धावा बनवणं कोरफळे संघासाठी खूप मोठी गोष्ट नाही आहे. कोरफळे संघाकडून स्वराजसाठी 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. याला म्हणतात खेळाडू वृत्ती, याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. निर्धाव षटक टाकलेला आहे आणि गडी बाद केलेला आहे. छत्रपती चषकचा पहिला गोलंदाज ठरलाय ज्याने निर्धाव षटक फेकून हा सामना संपवलेला आहे. निर्धाव षटक फेकलाय, गडी बाद केलाय. मॅन ऑफ द मॅच कोण असेल ओळखा पाहू. कोण आहे मॅन ऑफ द मॅच? ज्याने निर्धाव षटक फेकून एक गडी बाद केलाय असा गोलंदाज पाहायला मिळतोय स्वराज बचुटे. हो सुरुवात केली एका मोठ्या सामन्यापासून. क्रुशियल मोमेंट मधून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि सुरुवात मात्र खूपच चांगली झालेली आहे. कारण एखाद्या खेळाडूने जर जिद्दीने, मेहनतीने आणि